Hello friends, how is going? In previous video, we learned about the refraction of light at spherical surfaces. But in ray optics, the ideal spherical surface that we considered is nothing but lens. So in this video, we are going to discuss about the lenses. At first, we will discuss some basic concepts related to the lenses. Then we derive lens maker's equation and lens formula, magnification produced by lenses, image formation by lenses, and at the last part of this video we will discuss some special cases related to the lenses which are very useful to solve NEET JEE questions. So let's start with lens. What is lens? Lens हा पार्ट तुम्ही स्कूल मध्ये असताना स्टडी केलेला आहे, तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट्स याच्या माहिती आहेत. What is lens? Lenses plays very important role in our daily life. मी स्पेक्टॅकल्स घातलेले आहेत. स्पेक्टॅकल्स म्हणजे काय आहे? दीज आर नथिंग बट दी लेन्सेस. दोन लेन्स आहेत या. मायोपिया, हायपरमेट्रोपिया आपल्याला माहित आहे. मायोपिया झाला असेल तर कॉन्केव्ह लेन्स यूज करतो आपण, हायपरमेट्रोपिया असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स यूज केल्या जातात. किंवा आपले शूटिंगचे कॅमेरा असतील, फोटोग्राफी मधले कॅमेरा असतील, या कॅमेराज मध्ये फक्त लेन्स असतात, दुसरं काही यूज केलं जात नाही. किंवा तुम्ही जे मायक्रोस्कोप, टेलिस्कोप यूज करतात त्यामध्ये अशा डिफरंट लेन्सेस यूज केलेल्या असतात. सो लेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन व्हॉट इज लेन्स? लेन्स इज ए ऑप्टिकल डिव्हाइस which has two spherical surfaces and it is made up of a transparent material. लेन्सेसला दोन स्पेरिकल सरफेस असतात, माहिती आहे आपल्याला, बघितले आहेत सगळ्यांनी लेन्सेस. लेन्सेस हॅज टू स्पेरिकल सरफेसेस, कॉन्केव्ह असतील किंवा कॉन्व्हेक्स सरफेस असतील, अँड सच लेन्सेस आर मेड अप ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल. आयडियल मटेरियल युज्ड टू प्रोड्यूस दी लेन्स इज ग्लास. पण ग्लासचीच लेन्स असेल असं नाही. लेन्स कोणत्याही ट्रान्सपरंट मटेरियल पासून, जसे की प्लास्टिक, डायमंड, कुठल्याही ट्रान्सपरंट मटेरियल पासून आपण लेन्सला प्रोड्यूस करू शकतोय. देन व्हॉट इज लेन्स? लेन्स इज ए ऑप्टिकल डिव्हाइस which has two spherical surfaces and made up of a transparent material. And now if we consider a spherical surface, then this spherical surface is a part of sphere. Spherical surface म्हटलं की तो एखाद्या स्पियरचा काय असतो? पार्ट असतो. मग इथं डायग्राम मध्ये मी एक लेन्स कन्सिडर केले. आपल्याला माहिती आहे कोणत्या टाइपची लेन्स आहे ही. दिस इज ए कॉन्व्हेक्स लेन्स. कोणती लेन्स आहे? दिस इज ए कॉन्व्हेक्स लेन्स which has टू कॉन्व्हेक्स सरफेसेस. कॉन्व्हेक्स म्हटलं की बाहेरच्या साईडला कर्व्ड आणि कॉन्केव्ह म्हटलं की आतल्या साईडला कर्व्ड. हे माहिती आहे आपल्याला. मिरर मध्ये जशा वर्ड यूज केले त्याच आहे, त्यामुळे ते रिपीट सांगत नाहीये मी. सो कॉन्व्हेक्स मिरर हॅज टू कॉन्व्हेक्स सरफेसेस, स्पेरिकल सरफेसेस, अँड स्पेरिकल सरफेस इज ए पार्ट ऑफ स्पियर. स्पेरिकल सरफेस म्हटलं की तो एखाद्या स्पियरचा काय असतो? पार्ट असतो. सो आय ड्रॉ हिअर टू स्पियर्स फॉर दिस two spherical surfaces. Now suppose this is our first surface. लक्षात ठेवा या साइडच्या सरफेसला फर्स्ट सरफेस नेहमी असंच द्यायचं. And this is the second surface of this lens. Now for first surface this is the imaginary sphere. पहिल्या सरफेसचा हा काय झाला? इमॅजिनरी स्फियर झाला. And it has a center of curvature C1. So this is the center of curvature of this first surface. And if we consider this distance, then this is the radius of curvature of this first surface. म्हणजे इथं पहिल्या सरफेसची ही काय झाली? रेडियस ऑफ कर्वेचर. नाउ हिअर दिस डॉटेड लाइन इज द ऑप्टिकल सेंटर and a line which is horizontal which is the principal axis. जसं आपण मिरर मध्ये यूज केलंय त्याच टर्म्स आहे अशा आहेत. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे which passes through the optical center of this lens. This O is optical center which is exactly similar to the pole. मिरर मध्ये जे आपण ज्याला पोल म्हणतो तोच इथं काय आहे? ऑप्टिकल सेंटर आहे. आणि यालाच आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा ओरिजिन म्हणणार आहे. इकडची डिस्टन्स निगेटिव्ह, इकडची पॉझिटिव्ह, upward positive, downward negative. So this is our optical center. A line passing through optical center is principal axis, and a line passing through the optical center but perpendicular to the principal axis is known as a optical axis.
या लाईनला आपण काय म्हणणार आहोत, ऑप्टिकल ऍक्सिस. हा एक वर्ड लक्षात ठेवा. ऑप्टिकल ऍक्सिस मीन्स ए लाईन पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर अँड परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ऍक्सिस. नाउ this radius r1 of this first surface is on the right side of this ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरच्या राईट साइडला इथं काय आहे, ही रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि साइन कन्व्हेन्शन यूज केलं तर मग ही रेडियस ऑफ कर्वेचर कशी झाली, पॉझिटिव्ह. द डिस्टन्स टू द राईट ऑफ पोल पॉझिटिव्ह घेतो आपण. दॅट्स वाय दिस रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द फर्स्ट सरफेस इज पॉझिटिव्ह. Now for second surface, this is the second surface and its imaginary sphere is like this. The second surface is a part of this imaginary sphere. So this is the center of curvature of this second surface. And if we measure this distance, then this will be the radius of curvature of this second surface. या second surface ची काय झाली, radius of curvature, and it is on the left side of the pole or optical center. That's why it is taken as negative. ही पॉझिटिव्ह प्लस r1 म्हणणार आपण, याला काय म्हटलं, मायनस r1. आणि मग अशा टाइप मध्ये आपली ही कॉन्व्हेक्स लेन्स काय होते, इथं फॉर्म होते. मग कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय म्हटलं की लगेच या टर्म्स लक्षात आल्या पाहिजेत. हे सर्कल्स कधीही ड्रॉ करायचे नाहीत. लेन्स आपण एवढीच ड्रॉ करतो, पण अशी इमॅजिनरी सर्कल्स असतात ज्या सर्कलचे हे सरफेस जे आहेत ते काय आहेत, पार्ट आहेत. सो दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स. नाउ फॉर कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय घ्यायचंय आपल्याला, आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, लेन्स म्हटलं की दोन रेडियस ऑफ कर्वेचर असतात इथं, r1 r2. r1 इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ फर्स्ट सरफेस, r2 इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सेकंड सरफेस. लेन्सला दोन रेडियस ऑफ कर्वेचर आहेत. नाउ फॉर कॉन्केव्ह लेन्स, दिस इज ऑल्सो ए लेन्स which has two concave surfaces. या लेन्सला सरफेस आहेत, दोनच आहेत, पण कसले, कॉन्केव्ह, आतल्या साईडला कर्व्ड आहेत. सो दिस इज द कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स म्हटलं की दोन कॉन्केव्ह सरफेस, स्पेरिकल सरफेस, अँड दॅट स्पेरिकल सरफेस इज ए पार्ट ऑफ स्पियर. बट हियर द फर्स्ट सरफेस, हा जो फर्स्ट सरफेस आहे, दिस सरफेस हॅज इमॅजिनरी स्पियर ऑन द सेम साइड, आणि सेकंड सरफेसचा इमॅजिनरी स्पियर ही त्याच साइडला आहे. इथं अपोजिट होतं, फर्स्ट सरफेसचा रेडियस राईट साइडला, सेकंड सरफेसची रेडियस लेफ्ट साइडला आहे. बट हियर दिस विल बी अवर r1 radius of curvature of the first surface, and this is the r2 radius of the curvature of second surface. It is on the right side, so we can take it as positive, and r1 is negative because it is on the right side, left side of the optical center O, and this will be our optical axis and this is our principal axis. बाकी सगळ्या टर्म्स त्याच आहेत, फक्त दोघांमधला डिफरन्स. बोथ लेन्सेस हॅज टू रेडियस ऑफ कर्वेचर. दोन्ही लेन्सला रेडियस ऑफ कर्वेचर किती येत आहेत, दोन आहेत. दोन्ही सरफेसला रेडियस ऑफ कर्वेचर असतात. लेन्सच्या टाइप वरती डिपेंड आहे रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह असणार. सो लेन्स म्हणजे काय हे तुम्ही शिकलेला आहात, तरी मी थोडं बेसिक म्हणून सांगितलं. या टाइप मध्ये ह्या दोन टाइपच्या काय आहेत, लेन्स आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कोणती, कॉन्केव्ह लेन्स. पण या दोन टाइपच्या लेन्स मध्ये परत आणखी काही सब टाइप्स आहेत. मी इथं काही डायग्राम्स ड्रॉ केलेल्या आहेत. या डायग्राम कशासाठी आहेत, तर फर्स्ट 3 याच्या डायग्राम्स आहेत. या वरच्या ज्या 3 डायग्राम्स आहेत, दीज 3 डायग्राम्स आर दी टाइप्स ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस. हे कोणत्या लेन्सचे टाइप्स आहेत, कॉन्व्हेक्सचे. अँड दीज 3 डायग्राम्स आर दी टाइप्स ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. आता कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये टाइप म्हणजे काय, ही फर्स्ट लेन्स ड्रॉ केली मी इथं, कॉन्व्हेक्स लेन्स आहेच. ही किती सरफेस आहे त्याला, कॉन्व्हेक्स 2. सो वी कॉल्ड इट ॲज बाय कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज अवर बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बाय म्हणजे 2, दोन कॉन्व्हेक्स सरफेस असल्यामुळे आपण याला काय म्हणतो, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. इट हॅज 2 रेडियस ऑफ कर्वेचर, r1 राईट साइडला, r2 लेफ्ट साइडला. r1 राईट साइडला असल्यामुळे आपण याला काय घेणार आहे, पॉझिटिव्ह. r2 लेफ्ट साइडला असल्यामुळं निगेटिव्ह. जे इथं दाखवलं होतं मी, सेम हीच आहे लेन्स, ज्याला कसली लेन्स म्हणणार आपण, बाय कॉन्व्हेक्स. दोन कॉन्व्हेक्स सरफेस असतील तर. नाउ व्हॉट इफ दी वन सरफेस ऑफ दी टू सरफेस, out of the two surface, if one surface is a plane surface and other surface is a curved or spherical surface, then डायग्राम दाखवले मी इथं. या डायग्राम मध्ये फर्स्ट सरफेस ऑफ दिस लेन्स इज प्लेन. हा पहिला सरफेस कसा आहे, प्लेन आहे. बट सेकंड सरफेस इज कर्व.
दुसऱ्या डायग्राम मध्ये सेम तसंच दाखवलं, फक्त इथं फर्स्ट सरफेस इज ए कर्व्ड सरफेस अँड सेकंड सरफेस इज ए प्लेन सरफेस. देन वी कॉल सच लेन्सेस ॲज, या टाईपच्या लेन्सेसला आपण म्हणणार आहे प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. याला कसल्या लेन्स म्हणणार आपण? प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. प्लॅनो कॉन्व्हेक्सचा अर्थ एक सरफेस प्लेन, एक सरफेस कॉन्व्हेक्स, म्हणून त्याला म्हटले प्लॅनो कॉन्व्हेक्स. म्हणजे प्लॅनो कॉन्व्हेक्स या दोन्ही टाइप मध्ये असू शकतात. पहिला सरफेस प्लेन, दुसरा कर्व्ड, किंवा फर्स्ट सरफेस कर्व्ड, दुसरा प्लेन, या टाइप मध्ये ही प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स असू शकते. मग इथं रेडियस घेताना फर्स्ट लेन्स साठी मी लिहितोय आधी. पहिल्या लेन्स साठी फर्स्ट सरफेसची रेडियस जी आहे, ही फर्स्ट सरफेसची रेडियस R1 जे आपण यूज करणार आहे, मी इकडे लिहितो फर्स्ट लेन्स साठी, R1 इज इनफायनाइट. R1 व्हॅल्यू इनफायनाइट, कारण फर्स्ट सरफेस इथं कसा आहे प्लेन, आणि जर सरफेस प्लेन असेल तर तो एका खूप मोठ्या लार्ज स्पिअरचा पार्ट आहे असं इमॅजिन केलं तर त्या इमॅजिनरी स्पिअरची रेडियस ही खूप लार्ज आहे, म्हणजे इनफायनाइट. किंवा असं लक्षात ठेवा, प्लेन सरफेस असेल तर त्याला रेडियस ऑफ कर्वेचर इनफायनाइटच घ्यायची, आणि सेकंड सरफेसची रेडियस लेफ्ट साइडला असल्यामुळं R2 इक्वल टू, किंवा असं लिहा इथं R2 रेडियस आहे आणि जी कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. R2 निगेटिव्ह का? लेफ्ट साइडला येते. R1 प्लेन असल्यामुळं फॉर प्लेन सरफेस रेडियस इज इनफायनाइट. सेकंड प्लेन लेन्ससाठी लिहायचं असेल तर नाव हिअर R1 इज ऑन दी राईट साइड, सो R1 इज पॉझिटिव्ह. इथं R1 इनफायनाइट आहे का? फर्स्ट सरफेस इथं कर्व्ड आहे त्यामुळे R1 आहे. सेकंड सरफेस इज प्लेन सरफेस, दॅट्स वाय R2 विल बी इनफायनाइट. इथं R2 जो आहे सेकंड सरफेसची रेडियस ही काय असणार आहे? इनफायनाइट, बिकॉज दी सरफेस इज ए प्लेन सरफेस. And such type of lenses are known as plano convex lens. And the third type, this type of lenses are known as concavo convex lens. याला कसली लेन्स म्हणणार आहे आपण? concavo convex lens, because it has one concave surface and one convex surface. म्हणजे इथं फर्स्ट सरफेस जर बघितला तुम्ही तर तो आतल्या साइडला कर्व्ड आहे, आणि आतल्या साइडला कर्व्ड असेल तर आपण कॉन्केव्ह सरफेस म्हणतो. सेकंड सरफेस जर इथं ऑब्झर्व केला तर तो बाहेरच्या साइडला कर्व्ड आहे त्यामुळे तो कॉन्व्हेक्स झाला, अँड दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज कॉन्कॅव्हो कॉन्व्हेक्स लेन्स. नाउ हियर बोथ द रेडियस ऑफ कर्वेचर्स आर ऑन द लेफ्ट साइड, therefore here R1 is negative and R2 is also negative. इथं दोन्ही रेडियस जे आहेत त्या कशा असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहेत. म्हणजे या कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये परत तीन सब टाइप्स आहेत, बाय कॉन्व्हेक्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स आणि कॉन्कॅव्हो कॉन्व्हेक्स लेन्स. आणि तिन्ही लेन्स मध्ये रेडियसचं साइन चेंज होतंय. पहिल्यामध्ये R2 निगेटिव्ह, R1 पॉझिटिव्ह. प्लॅनो कॉन्व्हेक्स मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेन सरफेसची रेडियस ही किती घ्यायची? इनफायनाइट. आणि कॉन्कॅव्हो कॉन्व्हेक्स मध्ये दोन्ही रेडियस आहेत त्या कशा आहेत? निगेटिव्ह. अँड सिमिलर टू दिस कॉन्केव्ह लेन्स हॅज ऑल्सो 3 टाइप्स. कॉन्केव्ह लेन्सेस आर ऑफ 3 टाइप्स. सेम नावं द्यायची असतील तर नावं कशी येतील बघा. बाय कॉन्व्हेक्सच्या ऐवजी काय म्हणणार आपण आता इथं? बाय कॉन्केव्ह लेन्स. याला काय म्हणणार? दिस इज अवर प्लॅनो concave lens, and this will be the convexo concave. अशा या 3 कॉन्केव्हच्या टाइप्स आहेत. कॉन्केव्ह लेन्स म्हटलं की दोन सरफेस आले, दोन कॉन्केव्ह सरफेस असतील तर बाय कॉन्केव्ह. वन सरफेस प्लेन, अदर सरफेस कॉन्केव्ह, प्लॅनो कॉन्केव्ह. And if one surface is concave, other is convex, then we call it as convexo concave. म्हणजे इथं एक कॉन्केव्ह आहे हा पहिला सरफेस, पण दुसरा आहे तो बाहेरच्या साइडला कर्व्ड आहे त्यामुळे हा झाला कॉन्वेक्स. म्हणजे आपण इथं या 3 टाइप मध्ये आता इथले रेडियस सांगा, लगेच लक्षात यायला पाहिजे. हिअर R1 इज निगेटिव्ह लेफ्ट साइड, R2 कोणत्या साइडला जाणार? रेडियस राइट साइडला, सो R2 इज पॉझिटिव्ह. नाउ फॉर फर्स्ट लेन्स first surface is plane, therefore it has a radius infinite, and R2 is positive because it is on the right side. Now second lens, first surface is curved, so it is on the left side. R1 radius will be negative and R2 has a radius infinite. Plane surface है.
आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये बोथ दीज रेडियस R1 and R2 both are negative because both are on the लेफ्ट साइड. ह्या लेन्सला आपण जर उलट प्लेस केलं तर दोन्ही पॉझिटिव्ह होतील. त्या कशा यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे की ह्या रेडियसचे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते साइन कन्व्हेन्शन्स कसे यूज करायचे. हे झालं फक्त लेन्स आणि त्याचे डिफरंट टाइप्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, यातलं महत्वाचं आहे रेडियस ऑफ कर्वेचरच्या साइन्स कशा यूज करणार तुम्ही. पॉझिटिव्ह कधी घ्यायची रेडियस आणि निगेटिव्ह कधी घ्यायची, दोन दोन रेडियस आहेत प्रत्येक लेन्सला. प्लेन सरफेस असेल तर इन्फायनाइट यूज करावे लागते. त्यासाठी हा थोडा बेसिक पार्ट मी सांगितलेला आहे जो खूप महत्वाचा आहे. नाउ इन केस ऑफ मिरर्स, mirror has focus and focal length. What is focus? When a parallel beam of light incident on the mirror, after reflection it converges at a common point, and that common point at which all the rays are converges is known as focus or principal focus. मग लेन्स मध्ये फोकस असतील का? असायला पाहिजे. लेन्सचंही काम तेच आहे जे मिररचं, लाईटला कन्वर्ज किंवा डायव्हर्ज करणं. एकतर लाईटला कन्वर्ज म्हणजे एकत्र आणलं जातं किंवा लाईटला डायव्हर्ज केलं जातं. त्यामुळं लेन्सला सुद्धा काय असतात, फोकस आहेत. फोकस असायला पाहिजे. पण लेन्सला दोन फोकस असतात. मिररमध्ये सिंगल फोकस आहे. कॉन्केव्ह मिररला एक फोकस आहे, त्याच साइडला असतो फ्रंट साइडला. कॉन्व्हेक्स मिररला व्हर्च्युअल फोकस असतो. बट इन केस ऑफ लेन्सेस देर आर वन लेन्स हॅज टू फोकस ऑन बोथ साइड, आयदर साइड्स. आता फोकस कधी म्हणतो आपण, इथं फर्स्ट डायग्राम मी ड्रॉ केले. सपोज दिस इज अवर कॉन्व्हेक्स लेन्स and a parallel beam of light is incident on this convex lens. या कॉन्व्हेक्स लेन्स वरती मी एक लाईटची पॅरलल बीम जे आहे ते इन्सिडेंट केले. अँड आफ्टर पासिंग थ्रू दिस लेन्स ऑल दिस पॅरलल रेज आर कन्वर्जेस किंवा एकत्र येत आहेत ॲट दिस कॉमन पॉइंट, अँड दिस पॉइंट इज नथिंग बट अवर प्रिन्सिपल फोकस. यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल फोकस म्हणतोय आपण याला. म्हणजे जसा मिरर मध्ये आहे तसाच लेन्स मध्ये काय आहे, फोकस आहे. आणि फोकस म्हणजे कोणता पॉइंट, ए पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन दी लेन्स कन्वर्जेस ॲट ए पॉइंट, अँड दॅट पॉइंट इज नोन ॲज फोकस ऑर प्रिन्सिपल फोकस, किंवा त्याला आपण फोकल पॉइंट असंही म्हणतो. अँड दी डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट म्हणजे फोकल पॉइंट फ्रॉम दी ऑप्टिकल सेंटर इज नथिंग बट दी फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स. या लेन्सची ही काय झाली मग, फोकल लेंथ. म्हणजे लेन्सला फोकल लेंथ आहे. मग दुसरा फोकस कुठं, मिरर वरती लाईट आपण एकाच साइडने इन्सिडेंट करू शकतोय. लक्षात ठेवा, मिरर वरती एकाच साइडला एकच रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. बट ऑन लेन्स बोथ सरफेस आर ट्रान्सपरंट सरफेसेस. लेन्सला तुम्ही इकडून लाईट इन्सिडेंट करू शकता, इकडूनही करू शकता लाईटला इन्सिडन्स. आणि जर मी हीच पॅरलल बीम इकडून इन्सिडेंट केली असती तर ती इकडं काय होणार आहे, कन्वर्ज होणार आहे. म्हणजे ह्या लेन्सच्या इकडच्या साईडला तेवढ्याच डिस्टन्स वरती इकडंही काय असला पाहिजे, मग फोकस असला पाहिजे. जसं मी सेकंड डायग्राम मध्ये दाखवलंय. आता इथं ऑब्जेक्ट आपलं इन्फिनिटीला होतं त्यामुळे पॅरलल बीम कन्सिडर केली होती. नाव आय प्लेस हिअर ए सोर्स ऑफ लाईट. एक लाईटचाच मी इथं काय प्लेस केलाय, सोर्स. आणि या सोर्सने इमिट केलेली ही लाईट आहे. आता ही बीम कसली आहे, डायव्हर्जिंग बीम. लाईटची बीम कसली, ही डायव्हर्जिंग. अँड आफ्टर पासिंग थ्रू लेन्स द बीम बिकम्स पॅरलल. डायव्हर्जिंग बीम इथं काय झाले, पॅरलल झाले एक्सिसला. अँड इफ this beam is parallel then this source is certainly placed on the focus of this lens. म्हणजे हा 100% काय असणार आहे, ह्या लेन्सचा फोकस असणार आहे. कारण जर फोकस वरती एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या ज्या रेज असतात त्या लेन्स मधून पास झाल्या की कशा असतात, त्या पॅरलल मिळतात. म्हणजे लेन्सच्या दोन्ही साइडला फोकस असतात. लक्षात ठेवा, लेन्सच्या दोन्ही साइडला सेम डिस्टन्स वरती फोकस आहेत. त्यामुळं हे जे डिस्टन्स आहे यालाही आपण फोकल लेंथ म्हणू शकतोय. द डिस्टन्स ऑफ फोकल पॉइंट फ्रॉम दी ऑप्टिकल सेंटर, हे सुद्धा काय झाला, फोकल लेंथ. म्हणजे इथं आता फोकस जर घ्यायचा असेल किंवा फोकल लेंथ घ्यायची असेल तर त्याला साइन कन्व्हेन्शन मध्ये कसं घेणार. कारण तुम्ही आता इथं सांगितलं की आपण फोकस तर दोन्ही साइडला असतात. मग इकडची फोकल लेंथ राईट साइडची फोकल लेंथ कन्सिडर केली की पॉझिटिव्ह आली, लेफ्ट साइडची घेतल्यावर निगेटिव्ह आली. पण साइन कन्व्हेन्शन मध्ये रूल काय सांगतो, रेज ऑफ लाईट और रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट.
लाईट रेज नेहमी कशा ट्रॅव्हल झाल्या पाहिजेत, लेफ्ट टू राईट, म्हणजे इकडून येणाऱ्या असल्या पाहिजेत. आणि जर असे इकडून येणाऱ्या असतील तर कन्व्हर्ज झाल्यावर तर हा फोकस नेहमी राईट साईडला मिळतो. त्यामुळे आपण कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही नेहमी आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. जसं मिररमध्ये फॉर कॉन्व्हेक्स मिरर फोकल लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सिमिलर टू दिस फॉर कॉन्व्हेक्स लेन्स फोकल लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन यूज करताना कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही नेहमी कशी घ्यायची, पॉझिटिव्ह. पण हेही विसरायचं नाही की दोन्ही साईडला फोकस असतात. हाही फोकसच आहे, पण हा फोकस याचा रोल वेगळा आहे, आपण इथं सांगितलंय. पण फोकल लेंथ जर दिली असेल कॉन्व्हेक्स लेन्सची तर ती पॉझिटिव्हच घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची नाही. आता सपोज जर आपल्याकडे कॉन्केव्ह लेन्स असेल, फॉर कॉन्केव्ह लेन्स इफ ए पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन दिस कॉन्केव्ह लेन्स, then after passing through this lens the parallel beam diverges. कॉन्व्हेक्स लेन्सनं लाईट रेज पॅरलल बीमला काय केलं, कॉन्व्हर्ज केलं, एकत्र आणलं. म्हणून या टाईपच्या लेन्सेसना, किंवा मी इथं लिहितो कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स किंवा कॉन्व्हर्जंट लेन्स अशीही नावं दिसतील तुम्हाला. म्हणजे काही क्वेश्चन मध्ये कॉन्व्हर्जंट लेन्स असा वर्ड आला, कॉन्व्हर्जिंग लेन्स असा वर्ड आला, तर ती कोणती लेन्स आहे असं समजणार तुम्ही, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणणार, कारण ती लाईटला कॉन्व्हर्ज करते, एकत्र आणते. अँड अपोजिट टू दिस कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस द बीम ऑफ लाईट. डायव्हर्जिंग लेन्स म्हटलं, डायव्हर्जंट लेन्स म्हटलं की कॉन्केव्ह लेन्स. अँड दिस कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस द पॅरलल बीम ऑफ लाईट. आता लाईट रे डायव्हर्ज झाल्या तर मग फोकस कसा घ्यायचा, आपल्याला माहिती आहे लाईट रे डायव्हर्ज झाल्या म्हटलं की व्हर्च्युअल पाथ आला. रिअल मध्ये या एकत्र कुठे येणार नाहीत, मग काय करतो आपण, व्हर्च्युअल पाथ घेतो. सो वी कन्सिडर हिअर द व्हर्च्युअल पाथ ऑफ दीज ऑल दीज लेन्सेस. आणि या सगळ्यांचा व्हर्च्युअल पाथ जर ट्रेस केला तर या कॉमन पॉइंट पासून इमॅजिनरी या रेज डायव्हर्ज होतात असं आपल्याला इथं फील होतं. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या रेज काय होतात, आता डायव्हर्ज होत आहेत. दिस कॉमन व्हर्च्युअल पॉइंट इज नोन ॲज प्रिन्सिपल फोकस किंवा फोकस, किंवा ज्याला आपण फोकल पॉइंट म्हणतो. अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम दी ऑप्टिकल सेंटर वी कॉल्ड इट ॲज फोकल लेंथ. आता ही पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह, लेफ्ट साईडला आहे, याचा अर्थ असा झाला कॉन्केव्ह लेन्स हॅज फोकल लेंथ निगेटिव्ह. कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ ही निगेटिव्हच घ्यायची, कॉन्व्हेक्सची फोकल लेंथ पॉझिटिव्हच यूज करायचे. ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहे. जसं की इथं एक कॉन्व्हर्जिंग बीम मी इन्सिडेंट केली. इथं कॉन्व्हर्जिंग बीम म्हणजे एकत्र येणारी बीम होती. इमॅजिनरी ही बीम कॉन्व्हर्ज ज्या पॉइंटला होणार होती, कॉन्व्हर्जिंग बीम इन्सिडेंट केल्यावर लेन्समधून पास झाल्यावर ती बीम पॅरलल जाते. म्हणजे बघा लेन्सवरती इन्सिडेंट बीम कसली केली आपण, कॉन्व्हर्जिंग, एकत्र येणारी. आणि लेन्समधून पुढे गेल्यानंतर ती बीम कशी आहे आता, पॅरलल. आणि जर ती पुढे गेल्यानंतर पॅरलल असेल आणि आपण या इन्सिडेंट रेजचा ऍक्च्युअल पार्ट ट्रेस केला तर हा सुद्धा ह्या लेन्सचा काय असतो, फोकस असतो. हाही काय झाला या लेन्सचा फोकस. म्हणजे लाईट इकडून इन्सिडेंट केली, डायव्हर्ज होईल, व्हर्च्युअल पाथ फोकस झाला. लाईटला इकडून इन्सिडेंट केला, डायव्हर्ज होईल आणि त्यांचा व्हर्च्युअल पाथ काय झाला, फोकस झाला. पण मी मगाच सांगितल्याप्रमाणे रूल सांगतो की लाईट रेज ह्या लेफ्ट कडून राईट कडे जाणाऱ्या असाव्यात. त्यामुळे आपण इकडून लाईटला जास्त क्वेश्चन मध्ये कधी इन्सिडेंट करत नाही. काही न्यूमरिकल्स मध्ये त्याला आपण बेसिक पार्ट म्हणून काय केलेला आहे, यूज केलेला आहे. या काही इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट्स होत्या रिलेटेड टू दी लेन्स. नाव using all these important basics we will now derive the lens makers equation. Now see lens makers equation. Why we call it as lens makers equation? Because lens maker use this equation to make the lenses. Lens makers जे असतात ते लेन्स तयार करण्यासाठी या इक्वेशनचा यूज करतात. म्हणून आपण याला काय म्हणतो, लेन्स मेकर्स इक्वेशन म्हणतो. एखादी लेन्स तयार करायची असेल तर त्याला कशापासून बनवलं जाऊ शकतं. सपोज आपण ग्लासची एका लेन्स तयार करतोय. हियर सपोज दिस इज ए ग्लास स्लॅब. एक ग्लास स्लॅब आहे आणि मला या ग्लास स्लॅबची काय तयार करायची, एक लेन्स. मग त्यासाठी मी काय करतोय, तर मी इथं काय केलं, या साईडला अगोदर पहिला पॅरामीटर म्हणजे लेन्स तयार करताना
लेन्सला त्याच्या कोणत्या पॅरामीटरवरून ओळखलं जातं? मार्केटमध्ये तुम्ही लेन्स घ्यायला गेला तर लेन्स घ्यायची असेल तर आपण बघतो की काही मला 10 पॉवरची लेन्स द्या, मला -5 पॉवरची लेन्स द्या, नंबर्स असतात. डॉक्टर हे आपल्याला नंबर सांगतात की तुमच्या चष्माचा नंबर जो आहे तो -2 आहे. -2 काय असतं ते? दॅट वॉज दी फोकल लेंथ ऑफ दॅट लेन्स. आणि -2 फोकल लेंथ आहे याचा अर्थ काय झाला? मायनस फोकल लेंथ म्हटलं की कोणती लेन्स आली? कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे निगेटिव्ह नंबर असेल तर आपण कॉन्केव्ह लेन्स वापरली पाहिजे असा अर्थ होतो त्याचा. मग ते फोकल लेंथ आपल्याला पाहिजे तेवढी फोकल लेंथ किंवा पाहिजे तेवढ्या पॉवरची लेन्स जर तयार करायची असेल तर मग त्याला तयार करताना काही काळजी घ्यावी लागेल, ज्यामुळे आपण पाहिजे त्या फोकल लेंथची लेन्स काय करू शकतोय? तयार करू शकतोय. मग त्यासाठी आपल्याला काय माहित असतं? आपल्या हातात काय आहे लेन्स बनवताना? तर आपण जी ग्लास यूज करणार आहे त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस ग्लास हा आपण पाहिजे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची ग्लास इथं सिलेक्ट करू शकतोय. म्हणजे हे आपल्या हातात आहे किती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यूज करायचा. त्यानंतर मी काय केलं? इथून ह्या ग्लासला काय केलं? कट केलं. असं कट केलं आणि इकडचा ही ग्लास काढून टाकली. आता बघा इथून ग्लासला कट करताना कट मी केलंय. मग हा कर्व जो आहे, हा कर्वेचर जो आहे तो किती ठेवायचा हे मी ठरवू शकतोय, कमी जास्त करू शकतोय. आणि इकडून परत मी काय केलं? याला कट केलं आणि इकडची ही सगळी ग्लास काढून टाकली. काय झाली तयार? आपली लेन्स तयार झाली, कॉन्व्हेक्स लेन्स. आता हे कटिंग करताना या दोन्ही सरफेसच्या ज्या रेडियस आहेत R1 R2 ह्या रेडियस किती असाव्या हे आपल्या हातात आहे. कट करताना आपण कसं कट करतोय ते. म्हणजे एखादी लेन्स तयार करताना आपल्या हातात कोणते पॅरामीटर आहेत? लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि R1 R2 ह्या दोन रेडियस. आणि मग ह्याच पॅरामीटरचा हे जे आपल्याला माहित आहेत हे आपण कितीही ठेवू शकतोय. यांचा यूज करून किती फोकल लेंथ असलेली लेन्स तयार करायची यासाठी या सगळ्यांचं एक रिलेशन तयार केलं. म्हणजे कुणामधलं? फोकल लेंथ आणि हे 3 पॅरामीटर. आणि त्याचसाठी आपण त्या इक्वेशनला काय म्हणतो? लेन्स मेकर्स इक्वेशन. मी याचा अर्थ सांगितला की थेअरीमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय वी कॉल इट ॲज लेन्स मेकर्स इक्वेशन. त्याचं हे आन्सर झालं. आणि मग आपल्याला रिलेशन तयार करायचे आता कशामधलं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी मटेरियल ऑफ लेन्स आणि 2 रेडियस ऑफ कर्वेचर. आता हे रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी मी इथे एक डायग्राम ड्रॉ केले. सपोज दिस इज अवर कॉन्व्हेक्स लेन्स, दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, O इज द ऑब्जेक्ट, पॉइंट ऑब्जेक्ट आहे, placed on the principal axis and it is at a distance of u from the optical center. हा काय झाला? आपला ऑप्टिकल सेंटर झाला. आता इमेज फॉर्मेशन स्टडी करायचं असेल तर मी तुम्हाला आधीच्या आर्टिकल मध्ये रिफ्रॅक्शन थ्रू स्पेरिकल सरफेस मध्ये सांगितलंय आपण ॲक्सिसच्या वरच्या ज्या रेज आहेत तेवढा पार्ट कन्सिडर करतोय, कारण ॲक्सिसच्या अपवर्ड आणि डाऊनवर्डला सिमेट्री असते, इकडच्या रेज घ्यायची गरज नाही. सो नाउ सी हाऊ द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड. या ऑब्जेक्टची इमेज कशी तयार होईल हे जर स्टडी करायचं असेल आपल्याला तर इथं सपोज दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम दी ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या काही रेज कन्सिडर करा. ओके, सो these are the rays coming from this object. Now this ray is incident on the first surface. हा काय झाला? याचा फर्स्ट सरफेस, इकडचा झाला सेकंड सरफेस. Now when it incident on the first surface, आता हा स्पेरिकल सरफेस झाला म्हणजे इथं आलं रिफ्रॅक्शन थ्रू स्पेरिकल सरफेस. आणि मग यातून आत जाताना ती बेंड कशी होणार आहे लाईट रे? इट विल बेंड. याचा नॉर्मल घेऊ शकतोय आपण, इथल्या ह्या सेंटर मधून पास होईल, इथं कुठं सेंटर घेतला तर हा नॉर्मल झाला. आणि मग नॉर्मल जर कन्सिडर केला तर स्ट्रेट न जाता ग्लास मध्ये रेअरर टू डेन्सर, बाहेर एअर आहे असं म्हणा आणि आत याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास आहे, म्हणजे रेअरर टू डेन्सर जाताना ही लाईट रे बेंड जी आहे ती बेंड कशी होईल लाईट रे इथं बेंड? मग तर इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे ही लाईट रे नॉर्मलच्या साईडला काय होणार आहे? बेंड होणार आहे. सपोज ही लाईट रे इथं ह्या नॉर्मलकडे काय झाली? बेंड झाली. अगोदर समजून घ्या, तुम्हाला थोडा पुढचा प्रश्न पडला असेल पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय. आणि मग या रेज सेंट्रल ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी रे कोणतीही असेल तर ती स्ट्रेट जाते. ही रे विदाउट डेविएशन पुढे येते आणि इथं या रेज काय झाल्या? कन्व्हर्ज झाल्या. आणि मग इथं कन्व्हर्ज झाल्यामुळं सपोज त्या ऑब्जेक्टची काय मिळाली आपल्याला? इमेज. सपोज दिस इज I1.
म्हणजे ह्या ऑब्जेक्टची फर्स्ट सरफेस फक्त म्हणतोय मी इथं, सेकंड सरफेस मी घेतलाच नाही इथं, किंवा सरळ मी याला काढूनच टाकतो, एवढाच पार्ट काढतो, म्हणजे नाही असं कन्सिडर करा. म्हणजे इकडं काय आहे आता, ग्लास आहे, अँड दॅट ग्लास हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स Ng, किंवा याला N2 म्हणतो मी, अँड द सराउंडिंग मीडियम हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1. सराउंडिंग मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती N1 आहे आणि ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती N2 आहे. आता पहिल्या कंडिशनला असं समजा की इकडं या सरफेसच्या, कर्व सरफेसच्या इकडं पूर्ण ग्लास आहे आणि लेफ्ट साईडला काय आहे, एअर आहे. म्हणजे इकडे N1 आहे, इकडे मीडियम कोणतं N2. आता इथं जर आपण डिस्टन्स घेतलं, इमेज डिस्टन्स, से V1 इज द डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय फर्स्ट सरफेस. पहिल्या सरफेसमुळे तयार झालेली ही काय झाली, इमेज I1 अँड इट्स डिस्टन्स इज V1 फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. नाव द रेडियस ऑफ दिस फर्स्ट कर्वेचर इज R1. त्या फर्स्ट सरफेसची रेडियस जी आहे ती किती घेतली आपण, R1 यूज केली. आणि मग इथं जर आपण रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्व सरफेस, जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल बघितले, ती कन्सेप्ट यूज केली तर त्याचा फॉर्म्युला माहित होता आपल्याला. सो आय राईट हिअर फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन किंवा फॉर फर्स्ट सरफेस रिफ्रॅक्शन थ्रू सिंगल कर्व सरफेसची कन्सेप्ट यूज केली तर काय फॉर्म्युला होता बघा. फॉर्म्युला असा होता N2 बाय फी, म्हणजे इथं येणार N2 बाय V1 मायनस N1 बाय U, N2 बाय V मायनस N1 बाय U इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन R. इथं R म्हणजे कोण आहे, R1. रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्व सरफेस किंवा रिफ्रॅक्शन थ्रू स्पेरिकल सरफेस, ती कन्सेप्टचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय आपण, तो डायरेक्ट मी यूज केला. ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स माहिती आहे, रेडियस माहिती आहे, मग हे तयार झालं. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, इथं सरफेस जो आहे तो इकडं पूर्ण ग्लास नाहीये, इकडं परत एक सरफेस आहे आणि हा सेकंड सरफेस आहे तो ग्लास सरफेसचा. आता या सरफेसमुळं ही जी आतमध्ये लाईट होती, लाईट इनसाइड दी लेन्स, ही लाईट इथपर्यंत स्ट्रेट येईल. बघा बघ, इथं रिफ्रॅक्शन झालं, बेंड कुठं झाली, टुवर्ड्स नॉर्मल, इथून इथपर्यंत स्ट्रेट येईल, ग्लास आहे. बट नाव दिस रे विल कम फ्रॉम ग्लास टू एअर. म्हणजे ग्लास टू एअर लाईट रे येताना स्ट्रेट जाते का, मग हे चुकीचं झालं. I1 इमेज तिथं तयार होईल का, कारण ती रेस तशी स्ट्रेट जाणारच नाहीये. त्यामुळे मी याला काय करतो, डॉटेड लाईननं दाखवतो. ओके, याला डॉटेड लाईन काय दाखवले, कारण आता रे तिकडं गेलेलीच नाहीये. सेकंड सरफेस मधून बाहेर येताना परत एकदा याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि सेकंड सरफेस वरून रिफ्रॅक्शन होताना डेन्सर टू रेअरर, हा इथला नॉर्मल, हा काय झाला, नॉर्मल. आणि मग नॉर्मल म्हणजे इकडे सेंटर मधून जाणारा, आणि हा नॉर्मल जर कन्सिडर केला आपण तर लाईट रे बाहेर येताना डेन्सर टू रेअरर कशी बेंड होते, अवे फ्रॉम नॉर्मल. दॅट्स वाय दिस रे बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल while it comes out of the lens and the final image will be formed here. मग ही आपली ऍक्च्युअली काय झाली, फायनल इमेज झाली. मग इमेज I1 आहे की I, फायनल इमेज I आहे अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर इज फी. कन्सिडर केला आपण की याचं डिस्टन्स किती आहे ऑप्टिकल सेंटर पासून, फी आहे. आणि मग आता सेकंड सरफेस साठी मला हे इक्वेशन लिहायचंय. फॉर सेकंड सरफेस, हे फर्स्ट सरफेस झालं. फॉर सेकंड सरफेस, सेकंड सरफेस साठी रिफ्रॅक्शन थ्रू सिंगल कर्व सरफेस किंवा स्पेरिकल सरफेस ही कन्सेप्ट यूज करायची असेल तर आता इथं मी काय करतोय बघा, हा फक्त सेकंड सरफेस मी ड्रॉ केला, हा आपला प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आता इथं सेकंड सरफेस वरती आता असं कन्सिडर केलं मी की इकडं जे आहे ते मीडियम कोणतं आहे, N2, इकडं कोणतं आहे, N1 आहे. आता सेकंड सरफेस वरती इन्सिडेंट होणारी रे कोणती आहे, ही रे, ही आहे का, नो. दिस रे इन्सिडेंट ऑन फर्स्ट सरफेस अँड आफ्टर रिफ्रॅक्शन दिस इज द रे विच इज इन्सिडेंट ऑन द सेकंड सरफेस. म्हणजे सेकंड सरफेस वरती इन्सिडेंट होणारी रे अशी आहे. दिस इज द रे इन्सिडेंट ऑन दी सेकंड सरफेस. आणि ही कुठून येणारी आहे, ऑब्जेक्ट पासून. याचा अर्थ सेकंड सरफेस साठी ऑब्जेक्ट इकडं कुठं तरी आहे, पण इकडं कुठं दाखवता येणार आहे का, यासाठी आपण. आणि मग पुढची आधी कंडिशन बघा. आणि मग बाहेर येताना ग्लास मधून ही काय झाली, इकडं बेंड झाली आणि आपल्याला इथं काय मिळाली, याची
इमेज मिळाली. मग हे इमेज डिस्टन्स मिळालं आपल्याला. दिस इज व्ही. सेकंड सरफेसची रेडियस ऑफ कर्वेचर R2 आहे असं म्हणतो आपण. मग ऑब्जेक्ट डिस्टन्सचं काय इथं, ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळालं की घेता येईल आपल्याला रिलेशन. बट ऑब्जेक्ट हियर, ऑब्जेक्ट इज हियर लाईक दिस. फॉर सेकंड सरफेस image formed by first surface is acts as a virtual object. सेकंड सरफेस साठी ही I1 इमेज जी होती फर्स्ट सरफेसची, that I1 image acts as a virtual object for second surface. सेकंड सरफेस साठी फर्स्ट सरफेसची इमेज काय म्हणून ऍक्ट होते, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून. म्हणून आपण ह्या I1 ला सेकंड सरफेस साठी काय म्हणणार आहे, ऑब्जेक्ट म्हणणार आहे. पहिल्याची इमेज, पहिल्या सरफेसची इमेज दुसऱ्या सरफेस साठी काय असते, ऑब्जेक्ट असते. म्हणजे इथं हे जे डिस्टन्स होतं I1, आपण याला काय म्हणणार आहे आता, ऑब्जेक्ट डिस्टन्स. पण ऍक्च्युली हे U म्हणजे काय होतं तर V1 होतं. इथं लिहिलंय डिस्टन्स मी, हे डिस्टन्स म्हणजे किती आहे ऍक्च्युली V1 आहे. मग हे V1 म्हणजे काय झालं इथं, हे V1 म्हणजे आपलं काय झालं, ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं. आणि दिस विल दी फायनल इमेज विच हॅज अ डिस्टन्स V. आणि मग इथं कन्सेप्ट यूज केली तर रिलेशन, हेच रिलेशन घ्यायचं असेल तर आता N2 च्या ऐवजी सेकंड मीडियम N1 आहे, फर्स्ट N2 आहे. आता म्हणजे उलटा होईल, N1 अपॉन φ इमेज डिस्टन्स मायनस N2 अपॉन V1. V1 आता ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, इक्वल टू N1 मायनस N2 अपॉन R2. R2 म्हणजे सेकंड सरफेसची काय आहे, रेडियस आहे. आणि मग इथं जर आपण या दोन इक्वेशनचा यूज केला, नाव लेट्स ऍड दीज टू इक्वेशन्स. या दोन इक्वेशनचं आपण ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय येईल बघा, N2 बाय V1 मायनस N1 बाय U प्लस N1 बाय V मायनस N2 बाय V1 इक्वल टू यांची ऍडिशन N2 मायनस N1 अपॉन R1 प्लस N1 मायनस N2 अपॉन R2. आता यामध्ये कॅन्सल काय होईल, N2 बाय V1 N2 बाय V1 कॅन्सल होईल. राहिलेला टर्म मी पॉझिटिव्ह टर्म आधी लिहितो, N1 बाय V मायनस N1 बाय U. दोघांमधून N1 कॉमन घेऊ शकतोय. बघा या दोन्ही मधून काय कॉमन काढलंय आपण, N1 इक्वल टू, इकडं कॉमन घेता येत नाही, काहीच कॉमन नाही. इथे N2 मायनस N1 आहे आणि इथे N1 मायनस N2 आहे. मग जर आपण याला N2 मायनस N1 केलं तर कॉमन घेऊ शकतोय. असं लिहायला N2 मायनस N1 बाय R1 मायनस केलं मी, इथं प्लसचं मायनस केलं, N2 आधी लिहिलं आणि N1 मायनस N1 काय होणार बघा, हे मायनस आणि हे मायनस N1 प्लस होणार, N2 मायनसच राहणार डिवायडेड बाय R2. थोडं सबस्टिट्यूशन करतोय मी. आता यातून कॉमन घेऊ शकतोय आपण N1 मायनस N2 मायनस N1. ही टर्म जर कॉमन घेतली तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 बाय R1 मायनस 1 बाय R2. आणि इकडे राहिलेल्या टर्म्स ज्या होत्या त्या 1 बाय φ मायनस 1 बाय U. N1 ला मी इकडं घेतलं तर याला काय होईल, डिवाइड. सो डिवायडेड बाय N1. आता हे जे रिलेशन मिळाले आपल्याला इथलं, या रिलेशन मध्ये N2 N1 R1 R2 φ U ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच आहेत. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. नाव हिअर इफ अवर ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, एक कंडिशन घेतोय मी, एक अप्रॉक्सिमेशन घेतोय. अप्रॉक्सिमेशन काय घेतोय बघा, इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, हे ओ ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असतं, ही कंडिशन मिरर मध्ये सुद्धा आपण यूज केले. हे ओ ऑब्जेक्ट मी कंडिशन काय घेतोय बघा या इक्वेशन साठी, इफ U इज इन्फिनिटी म्हणजे इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर त्या ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या रेज ज्या आहेत त्या पॅरलल असतात. पॅरलल बीम कधी मिळते, इफ द ऑब्जेक्ट ऑर सोर्स इज ॲट infinity and if the rays are parallel then after passing through lens it will converge on the focus. पॅरलल बीम जर असेल आणि लेन्स वरती इन्सिडेंट झाले तर ती कॉन्वर्ज कुठे होते, एकत्र कुठे येते, फोकसला. म्हणजे इमेज कुठे तयार होणार, फोकसला. ही इमेज कुठे तयार झाली असती, आय फोकसला तयार झाली असती. म्हणजे इमेज डिस्टन्स कुणा एवढं असलं असतं, ते असलं असतं
फोकल लेंथ एवढं. म्हणजे इफ ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इन्फिनिटी देन इमेज डिस्टन्स विल बी इक्वल टू फोकल लेंथ. ही कंडिशन लक्षात येते का बघा. ऑब्जेक्ट इन्फायनाइटला असेल तर पॅरलल रेज असतात आणि पॅरलल रेज जर लेन्सवरती इन्सिडेंट झाल्या देन parallel rays converges at the focus and the image is also formed on the focus. मग फोकसला इमेज असेल तर फोकल लेंथ एवढंच काय असणार आहे, इमेज डिस्टन्स असणार आहे. आणि हीच व्हॅल्यू जर आपण यूज केली या इक्वेशन मध्ये, ही कंडिशन म्हणजे यू इन्फायनाइट घेतलं तर व्ही एफच असतं, हे घेऊ शकतोय आपण. आणि अशा व्हॅल्यूज यूज केल्या तर हे इक्वेशन कसं मिळेल बघा. इक्वेशन नंबर 1 1/f 1/φ च्या ऐवजी काय लिहिलं 1/f. φ म्हणजे f आहे. -1/u मी लिहित नाही का, 1/u म्हणजे 1/इन्फायनाइट. 1/इन्फायनाइट इज 0, ते लिहायची गरज नाही. इक्वल टू n2 -n1 डिवायडेड बाय n1. रिलेशन कळतंय. n2 -n1 अपॉन n1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय 1/r1 - 1/r2. and we call this equation as लेन्स मेकर्स इक्वेशन. हे आपलं लेन्स मेकर्स इक्वेशन झालं. आता मगाशी मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की लेन्स मेकर्स इक्वेशन कधी का म्हणतो किंवा कसं यूज करायचं. आपल्याला पाहिजे त्या फोकल लेन्थची लेन्थ जर तयार करायची असेल हे एफ, तर आपण कोणते पॅरामीटर कंट्रोल करू शकतोय. आता इथे n2 आणि n1 चं मीनिंग आधी लक्षात ठेवा. व्हॉट इज n2? n2 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ लेन्स. n2 म्हणजे लेन्सच्या मटेरियलचा काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. अँड n1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग मीडियम. n1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग मीडियम. मग सराउंडिंग मीडियम काही असेल त्याला काय विचार करत नाही आपण, एअरही असू शकतं किंवा जर लेन्सला वॉटरमध्ये डिप केलं तर सराउंडिंग मीडियम वॉटरही असू शकतं. मॅक्झिमम एअर असेल म्हणजे इथं n2 मगाशी मी सांगितलं होतं आपण पाहिजे ते घेऊ शकतोय. r1 r2 तर आपण पाहिजे तसं तयार करू शकतोय लेन्स. म्हणजे तुम्ही पाहिजे त्या तुम्हाला हव्या त्या फोकल लेन्थची लेन्स तयार करू शकता या इक्वेशनचा यूज करून. अँड दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज लेन्स मेकर्स इक्वेशन. याच इक्वेशनला आपण असंही लिहू शकतोय, डिवाइड केलं तर बघा हे कसं लिहिता येईल. 1/f इक्वल टू n2/n1 - 1 1/r1 - 1/r2. या इक्वेशनला आपण असंही लिहू शकतोय. म्हणजे काय केलंय, फक्त डिवाइड केलंय सेपरेटली. ह्याला म्हणतो आपण काय झालं, हे आपलं लेन्स मेकर्स इक्वेशन मिळालं आपल्याला. आणि मग जर आपण याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इफ वी कम्पेअर द इक्वेशन नंबर 1 and 2, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला कम्पेअर केलं तर बघा RHS इज सेम इन बोथ द इक्वेशन्स, देन LHS इज ऑल्सो सेम. आणि LHS इक्वल घ्यायची असेल तर याची LHS काय होती, इथं लिहितो मी comparing equation 1 and 2, we can write 1/f equal to 1/φ minus 1/u. काय ओळखीचा वाटतोय फॉर्म्युला, 1/f equal to 1/φ minus 1/u. जर इथं प्लस केला आपण मिरर इक्वेशन तयार होते, मायनस असेल तर याला म्हणतो आपण दिस इज अवर लेन्स फॉर्म्युला. व्हॉट इज दिस, दिस इज द लेन्स फॉर्म्युला. आणि याला म्हणतो आपण लेन्स मेकर्स इक्वेशन. हे काय आहे आपलं लेन्स मेकर्स इक्वेशन. आणि याला काय म्हणणार आपण लेन्स फॉर्म्युला. कन्फ्युजन होतं, मी जर म्हटलं यूज लेन्स मेकर्स इक्वेशन, तुम्ही लेन्स फॉर्म्युलाकडे जाऊ शकता. लेन्स मेकर्स इक्वेशन हे आहे आणि दिस इज अवर लेन्स फॉर्म्युला, जो आपल्याला माहित होता, तुम्ही हा यूजही केलाय स्कूलमध्ये, पण याचं प्रूफ जे आहे ते इथं मिळतं. सो दिस इज द लेन्स फॉर्म्युला. यामध्ये आणखी काही कंडिशन्स आहेत ज्या आपल्याला यूज करता येतात. फॉर एक्झाम्पल, इफ द सराउंडिंग मीडियम इज एअर, सराउंडिंग मीडियम हे काय असेल, एअर असेल, तर विचार करा एअर असेल तर n1 किती, n1 हॅज व्हॅल्यू 1, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज 1. आणि n1 जर 1 असेल देन वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज 1/f इक्वल टू 1/f इक्वल टू n1 1 झालं तर n - 1 एवढंच लिहितो मी.
n1 1 झालं, निघून गेलं. n2 ला ऐवजी मी n लिहिलं, वेअर n इज द रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ दिस लेन्स, आणि मग 1/r1 मायनस 1/r2 फॉर एअर मीडियम. सराउंडिंग मीडियम एअर असेल तर आपण असा फॉर्म्युला लिहू शकतोय, बरोबर आहे. आणि इथं n फक्त आहे, n इज द रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ दिस लेन्स. पण जर सराउंडिंग मीडियम एअर नसेल तर हाच फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. अँड दिस इज अवर लेन्स मेकर्स इक्वेशन. थेरीमध्ये 3 मार्क्ससाठी हे इक्वेशन प्रूव्ह करायला आपल्याला विचारलं जातं. सो ए व्हेरी इम्पॉर्टंट अँड युजफुल कन्सेप्ट इन दी रे ऑप्टिक्स. याला आपल्याला फक्त थेरीमध्येच नाही तर याला आपल्याला बऱ्याचशा लेन्सच्या मॅक्झिमम लेन्सवरती जे नीट जे याचे एक्झाम्पल्स मिळतील, एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील, त्यामध्ये हे लेन्स मेकर्स इक्वेशन आपल्याला यूज करावं लागतं. सो राईट डाऊन केअरफुली. सी मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ए लेन्स. हाऊ द मॅग्निफिकेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड. Okay, before going to the magnification, first let's see how the image of a extended object is formed because of the lenses. लेन्स मुळे कशी इमेज तयार होते किंवा इमेज ट्रेस करण्याची, रे डायग्राम ड्रॉ करण्याचे काय रूल्स आहेत हे अगोदर लक्षात ठेवा. हियर वी कन्सिडर ए कॉन्व्हेक्स लेन्स, इक्वी कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्व्हेक्स म्हणा. दिस इज अवर प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दिस इज द ऑब्जेक्ट, से AB. AB is the object which is at a distance u from the optical center of lens. Now this AB object has height HO. AB object ची height किती आहे? HO. रे डायग्राम ड्रॉ करताना मिनिमम 2 रेज यूज करायच्या. सिंपल आहे, जसं मिरर मध्ये घेतले सेम तशाच रेज यूज करायच्या. नाउ हियर फर्स्ट रे that we consider is a ray coming from the object and parallel to the principal axis. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल तर पाहिजेच, आणि ऑब्जेक्ट पासून येणारी रे लेन्स मधून जर पास झाली तर आपल्याला माहित आहे लेन्स वरती पॅरल बीम इन्सिडेंट झाली की कशातून पास होते? फोकस मधून. बेंड झाली आणि फोकस. इथं तुम्ही म्हणाल की दोन्ही सरफेसला रिफ्रॅक्शन होतं. डबल रिफ्रॅक्शन न दाखवता आपण एकच रिफ्रॅक्शन सेंटरला दाखवणार आहे, कारण दोन्ही वेळा रे खालीच अशी काय होते? बेंड होते. मग अशी डायग्राम मध्ये होतं लेन्स मेकर्स इक्वेशन मध्ये. त्यानंतर सेकंड रे दॅट वी कन्सिडर इज द रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर मधून पास होणारी रे इट पासेस ऑलवेज विदाउट डेविएशन. सेंटर मधून जाणारी रे कधीही बेंड होत नाही. कशीही रे इन्सिडेंट करा सेंटरला, लेन्सच्या सेंटर मधून पास होणारी रे ही विदाउट डेविएशन पास होते. सो दिस इज द सेकंड रे अँड दीज 2 रेज कन्वर्जेस ॲट दिस पॉइंट. आणि मग या पॉइंटला आपण इथं काय तयार केली? ही इमेज. सपोज दिस इज द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट AB, A', B' अँड द इमेज हॅज हाईट HI. तिसरी रे जी मी इथं कन्सिडर केली ही घ्यायची गरज नसते, पण परफेक्टली जर रे डायग्राम ड्रॉ करायची असेल तर या थर्ड रेचा यूज करू शकताय आपण. ऑब्जेक्ट पासून येणारी रे इट पासेस थ्रू दी फोकस अँड व्हेन द रेज कमिंग फ्रॉम दी फोकस इन्सिडेंट ऑन दी लेन्स इट टू आफ्टर पासिंग थ्रू लेन्स इट इज पॅरलल टू दी ॲक्सिस. आणि मग या सगळ्या रे जिथं काय होतात? कन्वर्ज होतात आणि आपल्याला काय मिळते? इमेज. अँड द इमेज डिस्टन्स ऑफ दॅट इमेज फ्रॉम दी लेन्स इज φ. रे डायग्राम मॅक्झिमम ड्रॉ करायच्या नसतातच, म्हणजे आपल्याला ड्रॉ कराव्या लागतही नाहीत. कुठे एक्झाम मध्ये तुम्हाला काय रे डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाणार नाही. जर विचारलीच एखाद्या क्वेश्चन मध्ये थेरॉटिकल तर मग आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे. थेरीमध्ये जर विचारली तर त्यासाठी सांगितलं मी की या टाइप मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची काय तयार होते? इमेज. आता हाईट ऑफ ऑब्जेक्ट अँड हाईट ऑफ इमेज इज नॉट सेम. दोघांची हाईट जर सेम नसेल तर याचा अर्थ हाईट चेंज झाली. हाईट चेंज झाली याचा अर्थ काय? तर मॅग्निफिकेशन झालं. हाईट चेंज झाली म्हणजे काय झालं? इथं मॅग्निफिकेशन. अँड हाऊ द मॅग्निफिकेशन इज कॅल्क्युलेटेड? मॅग्निफिकेशन m इक्वल टू हाईट ऑफ इमेज. मिरर मध्ये बघितलंय आपण. हाईट ऑफ इमेज डिवाइडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हा मॅग्निफिकेशनचा काय आहे? फॉर्म्युला आहे. सो दिस इज दी मॅग्निफिकेशन प्रोड्युस्ड बाय ए लेन्स. आता यामध्ये मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मग असा लिहिणार आपण हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. मग एवढाच फॉर्म्युला आहे का? डायग्राम मध्ये बघा तुम्ही. मी ही रे थोडी इरेज करतोय.
ही रे नाही यूज केली तरीही चालतं, एवढ्या 2 रेज जरी घेतल्या तुम्ही तरी परफेक्ट आपल्याला इमेजची पोझिशन मिळते. ह्या 2 रेज फक्त, वन रे पॅरलल टू द ॲक्सिस अँड अदर रे पासिंग थ्रू द सेंट्रल लाईन. ही रेज असते, रेज कमिंग अलॉंग द ॲक्सिस. अलॉंग द ॲक्सिस असेल तर ती स्ट्रेट पास होते या पॉईंटपर्यंत आणि अशी काय तयार होते की इमेज. नाव हिअर कन्सिडर सपोज दिस ॲक्सिस इज थीटा. So this axis is also theta, straight जाते म्हणजे opposite angle same. Now in first triangle tan theta will be, tan theta equal to, what is tan theta? Tan theta will be opposite upon adjacent. Adjacent means u, AB upon u. And in this triangle, या triangle मध्ये tan theta यूज केलं तर tan theta will be opposite a dash b dash divided by adjacent म्हणजे काय झालं phi. रेशो घ्या, कॅन्सल होईल tan theta. आणि जर रेशो घेतला आपण तर रेशो असा मिळेल ए बी अपॉन यू डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश अपॉन फी इक्वल टू 1. म्हणजेच हा रेशो असा येतोय ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय ए बी असा तयार केला तर हा रेशो ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय बी तयार केला तर फी बाय यू असा तयार होतोय. ए डॅश बी डॅश इज व्हॉट? इट इज द हाईट ऑफ इमेज and AB is the height of object. So height of image upon height of object is nothing but phi by u. त्यासाठी मी सांगितलंय मिरर मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला घेतलाय आपण, पण डायरेक्ट लिहिला होता मी. याचा अर्थ मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असाही येऊ शकतोय phi by u, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट किंवा इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स, हाही फॉर्म्युला घेता येतोय. मी सांगितलं की आपण तो का फॉर्म्युला तसा घेतोय. याच्यात आणखी फॉर्म्युले आहेत, आणखी याला तुम्ही कन्वर्ट करू शकताय. फॉर एक्झाम्पल use the length formula, 1 by f equal to 1 by v minus 1 by u. This is our length formula. Now I multiply this equation by u. सगळ्या टर्म्सला u न डिवाइड करा, मल्टिप्लाय करा. Then u by f equal to u by phi minus u by u 1 येईल. मायनस टर्म आहे इकडे घेतली 1 आलं. किंवा असं करा u by phi minus u by f equal to 1 असंही लिहू शकतोय आपण. आता यामध्ये जर याला असं करा u बाय f प्लस 1 इकडे आणलं मी, ही टर्म आहे अशी इथं आहे, u बाय काय राहिली फी. आता यामध्ये याची ॲडिशन करा u प्लस f अपॉन f इक्वल टू u बाय v. रेसिप्रोकल घ्या, ही टर्म मी आधी लिहितोय. रेसिप्रोकल घेतला v बाय u म्हणजे काय येणार f अपॉन f प्लस u. f u प्लस f म्हणजेच f प्लस u. v बाय u इज द मॅग्निफिकेशन. देन वी कॅन यूज दिस फॉर्म्युला ॲज f अपॉन f प्लस u असाही घेऊ शकतोय आपण फॉर्म्युला. आणखी सांगतो कसे मिळतात फॉर्म्युले बघा. याच इक्वेशनला मी सगळ्या टर्म्सना फी न मल्टिप्लाय केलं तर कसं रिलेशन येईल. सी फी बाय f इक्वल टू 1 minus phi by u. Phi by v 1 येईल. Now here take this as phi by u equal to phi by f. ही टर्म इकडे घेतली आपण म्हणजे हे असं येणार 1 minus phi by f. बघा साइड चेंज केलेत मी, सबट्रॅक्शन करा f minus phi upon f. This is v by u. आता phi by u म्हणजे परत मॅग्निफिकेशन आलं. phi by u is nothing but the magnification. So this formula can also be written as f minus phi upon f. म्हणजे मॅग्निफिकेशनचे हे सगळे फॉर्म्युले आहेत. यातला कोणताही फॉर्म्युला तुम्ही मॅग्निफिकेशन म्हणजे काय, हाऊ मेनी टाइम्स द इमेज इज फॉर्मड ॲज कम्पेअर्ड विथ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा किती पटीनं इमेजची हाईट कमी आहे किंवा जास्त आहे त्याला म्हणतो आपण काय मॅग्निफिकेशन. अँड यूज दीज फॉर्म्युलाज टू फाइंड दी मॅग्निफिकेशन. मिररमध्ये तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एरियल मॅग्निफिकेशन, ॲक्सियल मॅग्निफिकेशन, तेच फॉर्म्युले घ्यायचे, साइन कन्व्हेन्शन थोडं चेंज होणार आहे त्यामध्ये. ओके, सो दिस इज अबाउट दी मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ए लेन्स. नाउ सी द इमेज फॉर्मेशन बाय लेन्स. The image formed by lens depends on the position of object. Image कशी तयार होणार किंवा what is the nature of image? It depends on the position of the object. मग ऑब्जेक्टची पोझिशन कशा घेता येतात. In case of lens there are too many positions of the object.
This is the diagram, ray diagram of the formation of image. Now here see, आहे या डायग्राम मध्ये पोझिशन्स ऑब्जेक्टच्या काय असू शकतात त्या आधी लक्षात ठेवा. दिस इज अवर फोकस. फोकस दोन्ही साईडला असतो. फोकसच्या बरोबर डबल डिस्टन्स घेतलं म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, दिस डिस्टन्स इज f, देन दिस डिस्टन्स इज 2f. एक्झॅक्टली याच्या डबल घेतलं जे मिरर मध्ये आपण सेंटर म्हणतो, सेंटर ऑफ कर्वेचर. तसं इथं लेन्ससाठी काय यूज केलाय वर्ड मी, 2f दोन्ही साईडला आहे. आता आहे या डायग्राम मध्ये बघा, हे ऑब्जेक्ट आहे, ही इमेज आहे. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज बियॉन्ड f, 2f च्या पुढे, सॉरी बियॉन्ड 2f, 2f च्या पुढे आहे म्हणजे बियॉन्ड 2f. इमेज कुठे आहे, इमेज इज फॉर्म्ड इन बिटवीन f अँड 2f अँड द नेचर ऑफ इमेज इज रियल. व्हर्च्युअल पाथ कुठे ट्रेस केलाय का, नाहीये. इमेज इज रियल, इन्व्हर्टेड उलटी आहे, अँड डिमिनिश्ड, याच्यापेक्षाही लहान वाटते म्हणजे डिमिनिश्ड. या टाइप मध्ये आपण इमेज फॉर्मेशन बघणारे लेन्सचं. मग ऑब्जेक्टची पोझिशन मी ऑब्जेक्टला इथं प्लेस करू शकतोय. काय झाली ही पोझिशन, इन बिटवीन f अँड o, ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये. इथंही असू शकते, ॲट फोकस म्हणणार आपण. इथं असेल तर ऑब्जेक्ट काय, इन बिटवीन 2f अँड f, ॲट 2f, 2f वरती असू शकतं, बियॉन्ड 2f, 2f च्या पुढं, आणि इकडे इन्फिनिटीला, इन्फिनिटी पर्यंत ऑब्जेक्ट प्लेस करू शकतोय. प्रत्येक वेळी मिळणारी जी इमेज आहे ती डिफरंट असते. आणि मग त्यासाठी एक टेबल तयार केला आहे, सेम मिरर मध्ये होता तसाच. दिस टेबल इज फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह लेन्स साठी वेगळ्या कंडिशन आहेत. हा टेबल फक्त कधी यूज करायचा, फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. नाव हियर सी, फर्स्ट द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ इमेज अँड नेचर ऑफ इमेज. 3 कॉलम आहेत. फर्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. वेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल तर रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट which is at infinity are parallel rays, parallel beam, and it is focused or converged at point focus. मग त्यासाठी मी इथं लिहिलंय, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे तयार होते, फोकसला. अँड दी फॉर्म्ड इमेज इज रियल, इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड, हायली डिमिनिश्ड. म्हणजे मॅग्निफिकेशन हे 1 पेक्षा कमी, डिमिनिश्ड म्हणजे लहान साईज जर मिळत असेल इमेजची तर रेशो हा 1 पेक्षा कमी येणार आहे. आणि लार्जर साईज असेल, मॅग्निफाईड इमेज असेल तर रेशो मॅग्निफिकेशन हे 1 पेक्षा कसं असतं, जास्त. अँड मॅग्निफिकेशन इज निगेटिव्ह, साइन कन्व्हेन्शन वरून लिहिलंय मी तिथं. नाव दी सेकंड पोझिशन इज बियॉन्ड 2f, म्हणजे 2f च्या थोडं पुढं असेल तर ही पोझिशन डायग्राम मधली. मग इमेज कुठे तयार होती ते दाखवलंय मी, बिटवीन f अँड 2f अँड दी फॉर्म्ड इमेज इज रियल, इन्व्हर्टेड, डिमिनिश्ड. जसं इथं दाखवलं होतं, ही डायग्राम मधली जी इमेज आहे ती कुठे फिट होते मग ह्या सेकंड कंडिशनला. मॅग्निफिकेशन इज निगेटिव्ह अँड इट इज लेस दॅन 1. Now next position is 2f. This is very important position. When the object is at 2f, image will be formed at 2f. मिरर सारखं. मिरर मध्ये बघा सेंटर ऑफ कर्वेचरला इमेज असेल, ऑब्जेक्ट असेल तर इमेज ही कुठं, सेंटर ऑफ कर्वेचरला, पण त्याच पॉइंटला. लेन्स मध्ये तसं नाही. When the object is at 2f on one side, then the image is formed also at 2f but on the other side. म्हणजे एका साईडला इथं ऑब्जेक्ट 2f ला असेल तर इमेज दुसऱ्या साईडला जे 2f डिस्टन्स आहे तिथं तयार होते. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स इथं सेम आहे, साईज ही इमेजची सेम आहे. पण प्रॉब्लेम काय बघा, ऑब्जेक्ट 2f ला असेल तर इमेज ही कुठं 2f ला, एका साईडला ऑब्जेक्ट दुसऱ्या साईडला इमेज, सेम साईडला नाही. दी फॉर्म्ड इमेज इज रियल, रियल असणार आहे, इन्व्हर्टेड बट इट इज ऑफ दी सेम साईज. म्हणजे मॅग्निफिकेशन किती, 1. इन्व्हर्टेड इमेज असल्यामुळे निगेटिव्ह मॅग्निफिकेशन -1, कारण हाईट ऑफ इमेज, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इथं सेमच असणार, रेशो किती आला, 1 आला. सो मॅग्निफिकेशन बिकम्स 1. नाउ नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज बिटवीन 2f अँड f. If the object is between 2f and f, image is formed beyond f. A formed image is real, inverted, magnified. म्हणजे इथून पुढं 2f च्या जवळ म्हणजे लेन्सच्या जवळ ऑब्जेक्ट आणला आपण. If the object is close to the lens, 2f च्या अलीकडे ऑब्जेक्ट आलं की मॅग्निफिकेशन व्हायला सुरू होतं. अगोदर इथून आधीच्या सगळ्या इमेज कशा आहेत, डिमिनिश्ड. मग इमेज मॅग्निफाईड कधी मिळते, when the object is as close to the lens or it is towards the lens
Now here 2f and f position असेल तर image कुठं beyond f and it is magnified, real inverted magnified. So if image is magnified then magnification is greater than 1. Inverted image असेल तर negative magnification. Now if the object is at f, exactly focus वरती ऑब्जेक्ट असेल तर मगाशी मी सांगितलं होतं फोकस वरती ऑब्जेक्ट असेल तर या रेज इकडे गेल्या की पॅरलल राहतात, म्हणजे इमेज कुठं, image is formed at infinity and the formed image is real inverted magnified and the last position of object is between f and o. एकदम लेन्सच्या जवळ असेल ऑब्जेक्ट, ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये जर ऑब्जेक्ट प्लेस केलं तर जी इमेज तयार होते ती रियल नसते. आता रियल नसते म्हणजे कुठं तर त्याच साईडला तयार होते, इकडंच एक इमेज तयार होते जी व्हर्च्युअल असते. आणि व्हर्च्युअल इमेज असल्यामुळं इथे मी लिहिलंय ऑन दी सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे लेन्सच्या त्याच साईडला इमेज तयार होते. अँड दी फॉर्मड इमेज इज व्हर्च्युअल इरेक्ट अँड मॅग्निफाईड, मॅग्निफिकेशन इज पॉझिटिव्ह अँड विच इज ग्रेटर दॅन 1. अशा डिफरंट टाईपच्या इमेज तयार होतात कॉन्व्हेक्स लेन्समध्ये. मग कॉन्केव्ह लेन्सचं काय, कॉन्केव्ह लेन्सला अशा कंडिशनच नाही आहेत. जसं कॉन्व्हेक्स मिररला नव्हत्या, आपण असा टेबल कॉन्केव्ह मिररला बघितला होता पण कॉन्व्हेक्स मिररला नव्हता बघितला, कारण इमेज फॉर्मड बाय कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड असं म्हटलं होतं. सेम कंडिशन इथं कॉन्केव्ह मिररला आपण घेणार आहे. फॉर कॉन्केव्ह लेन्सला घेणार आहे. फॉर कॉन्केव्ह लेन्स द इमेज फॉर्मड बाय कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड. सेम तीच कंडिशन जी मिरर मध्ये घेतोय आपण, पण तिथली कॉन्व्हेक्सची इथं कॉन्केव्हला अपोजिट झालंय फक्त. म्हणजे कॉन्केव्ह जर लेन्स असेल तर इमेजचं नेचर एकच आहे. काय नेचर, द इमेज फॉर्मड बाय कॉन्केव्ह लेन्स इज, कसली इमेज असते, व्हर्च्युअल, इट इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड. असं हे नेचर आहे इमेज ज्या फॉर्म होतात लेन्समुळं. हे तुम्ही स्कूलमध्ये शिकलेला आहात, मी फक्त तुम्हाला त्या गोष्टी एकत्र करून देतोय कारण यांना आपल्याला यूज करावं लागतं. आपल्या थेरीच्या बुकमध्ये कुठे तुम्हाला दिसणार नाही हे दिलेलं, कारण हे स्कूलमध्ये तुम्हाला झाले असं कन्सिडर करूनच ते पुढं आपण जातोय. पण हे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. हे लक्षात राहिलं पाहिजे तरच तुम्हाला नीट जेईचे क्वेश्चन्सही सॉल्व्ह होतील.